मित्रांनो, पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेक दिवस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जे तणावग्रस्त वातावरण होतं, आता त्या सर्व गोष्टींना, त्या युद्धजन्य परिस्थितीला आता विराम मिळालेला आहे. युद्धविरामाची घोषणा झालेली आहे, युद्धबंदीची घोषणा झालेली आहे आजच्या दिवसामध्ये. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे DGMOची जी बैठक आहे ती 12 तारखेला होणार आहे, दुपारी 12 वाजता. आता त्यामध्ये काही गोष्टी समोर येतील, पण आजची जी युद्धबंदी जी आहे ती भारताच्या शर्यतीवर झालेली आहे, भारताच्या अटींवर झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किमान आता तरी मीडिया स्वतःचं तोंड बंद ठेवेल आणि खऱ्या बातम्या लोकांसमोर पोहोचवतील. संयमाने आणि समजूतदारपणाने लोकांना योग्य ती माहिती पोहोचवतील आणि भडकवणं बंद करतील. महत्वाचं तेच आहे, लोकांना भडकवणं कमी करणं किंवा लोकांच्या असंतोषाचा जो पारा आहे किंवा जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली होती. आणि सर्वात महत्वाचं, यापुढे जे सोशल मीडियावरचे जे वॉरियर्स आहेत, जे योद्धे आहेत, जे घरात बसून स्वतःच्या AC फॅन खाली बसून बेडवर झोपून जे स्टेटस अपडेट करतात युद्धाचे, त्यांना सुद्धा आता आळा बसेल अशी आशा करतो. कारण युद्ध म्हणजे खूप भयंकर परिस्थिती असते. कुणालाच युद्धाची गरज नाही किंवा युद्ध म्हणजे नुकसान ते फक्त मानसिक किंवा लोकांचं ह्युमन लॉस वगैरे जे म्हणतो आपण, मानवी जीवितहानी, ह्याच्या पलीकडचं आहे. ज्या देशामध्ये युद्ध होत आहे ना, ते अनेक वर्ष त्या देशाला भोगावं लागणारा त्रास आहे, ती जखम आहे. युद्ध होऊ नये यापुढे अशीच आशा आपण करावं, हीच इच्छा आहे. कारण आपण भारत म्हणून एक संवेदनशील देश आहोत आणि सहिष्णू देश म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, सर्वात महत्वाचं. पण पाकिस्तानने जर त्याची मर्यादा ओलांडल्या तर त्याला प्रत्युत्तर सुद्धा आपण देतोच आणि ते दिलंच पाहिजे. पण युद्ध आणि युद्धाला कायम विरोध जगातल्या प्रत्येक माणसाने केलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट्समध्ये नक्की सांगा.